गरम गरम भाताबरोबर हे शेवग्यांच्या शेंगाचं पिठलं एकदा करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडणार आणि तुम्ही सारखी सारखी ही रेसिपी नक्की बनवणार. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं शेंगा शिजताना. इथं आपल्या शेंगा शिजून तयार आहेत. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे. ते छान असं तडतडले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. ते 2-3 मिनटं छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं. जास्त पण कांदा आपल्याला मऊ करायचा नाही, थोडासा करकरीतच राहायला पाहिजे तो. हे परतवून झाले की ह्याच्यामध्येच आपल्याला चिमूटभर हिंग, त्याचबरोबर पाव चमचा हळद, चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी इथं मी 2 चमचे घातलेले आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथं आपल्या पिठल्याला छान अशी चव येण्यासाठी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तुम्ही पण टाकून बघा, खूप छान लागतं पिठलं. तर आता ह्याच्यामध्ये 2 वाटी मी पाणी घातलेलं आहे. आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. ह्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर 2 वाटी पाण्यासाठी मी इथं अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. ते अशा पद्धतीने हाताने आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने एकसारखं हलवत राहायचं आहे. इथं मी गाठीचं पिठलं बनवणार आहे. मला गाठीचं पिठलं आवडतं म्हणून मी इथं गाठीचं पिठलं बनवणार आहे. ते एकसारखं हलवत राहायचं. इथं आपलं मस्त असं पिठलं तयार झालेलं आहे आणि कलर पण मस्त असा पिवळसर त्याला आलेला आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगा मी 80% शिजवून घेतलेल्या आहेत. आता एक वाफ आणली की त्या पूर्णपणे छान अशा शिजतात. त्या मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला हे 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटानंतर मस्त असं शेवग्याच्या शेंगांचं पिठलं तयार आहे. शेवटी थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पण या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचं पिठलं नक्की करून बघा. शेवग्याच्या शेंगामुळे त्याला खूप छान अशी चव येते पिठल्याला आणि गरम गरम भाताबरोबर हे पिठलं एक नंबर लागतं. करून बघा ही रेसिपी आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.